लोकांच्या किंवा पाहुण्या रावळीच्या सल्ल्याने घर चालत नाही. घर चालतं ते नवरा बायकोच्या विश्वासाने आणि कष्टाने. त्यामुळंच घरामध्ये पोटाला पोटभर भाकर मिळते. कारण लोकांच्या सल्ल्यामुळं कधीच पोटाला पोटभर भाकर मिळत नाही, पण दोघा नवरा बायकोचे नक्की भांडण होतात. हीच गोष्ट सांगतो आहे मित्रांनो. तो सांगतो XYZ व्यक्तीने कॉल केला, ते सांगतात की माझी बायको नेहमी तिच्या पाहुण्या रावळ्यांचं भावाचं हा सल्ला घेत असते आणि मला त्याच्याबद्दल कुरकुर करत असते. ते बघा ते कसे करतात, ते असे राहतात, ते तसे राहतात, त्यांची राहण्याची स्टाईल, त्यांची वागण्याची स्टाईल सगळं वेगवेगळं आहे. आणि त्या गोष्टीतून ती नवऱ्यासोबत भांडत असते आणि तिचेवाले पाहुणे तिला वेगवेगळे सल्ले पण देत असतात आणि ते सल्ले ती नवऱ्याला सांगते, परंतु नवऱ्याला ते पटत नाही. मग तो भाऊ सांगतो लोकांच्या सल्ल्यावर आपलं घर चालत नाही. घर चालतं ते नवऱ्याच्या कष्टावर आणि बायकोच्या विश्वासावर. मग लोक सल्ला देतील ते ऐकून घरात भांडणं करून उपाशी राहायचं आहे का? अजिबात नाही. त्यामुळं बहिणींनो आणि भावांनो, लोकांच्या सल्ल्यावर कधीच आपलं घर चालू नका आणि ते चालणार पण नाही. त्यामुळे स्वतः आपल्याला कष्ट करावं लागतील, स्वतः आपल्याला एकमेकावर विश्वास ठेवावा लागेल, तेव्हा आता आपलं घर चालेल आणि तेव्हा आपल्या पोटाला पोटभरही भेटेल आणि चांगलं जीवन पण भेटेल. पण लोक काय आहे ना, सल्ला इतकं भयानक देत असतात. सल्ला देणारे लोक लांबून हसत असतात, पण अक्षरशः आपल्याला कुठल्याही 1 रुपयाची मदत करत नाही किंवा आपल्या टोपल्यातली भाकरही ते देत नाही आपल्याला, किंवा आपल्या घर परिवारामध्ये दुःखाच्या वेळेस ते आपल्याला अजिबात सपोर्ट करत नाही. आणि असे लोक ज्यावेळेस सल्ला देतात ना, त्यावेळेस त्यांच्यापासून लांब राहा. फक्त लोकांच्या सल्ल्यावर जाऊ नका. स्वतःच्या कष्टावर आणि एकमेकावर विश्वास ठेवून कुटुंब चालवा. ऑटोमॅटिक तुमचा संसार सुखाचा होईल, चांगला होईल. त्यामुळं लोकांच्या सल्ल्याकडं लक्ष देऊ नका. लक्ष द्या तुमच्या बुद्धीकडं, तुमच्या बायकोकडं, तुमच्या नवऱ्याकडं आणि एकमेकाच्या